नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 27 जून 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. सध्या ग्रह आपणास अनुकूल आहेत. तुम्हाला जे हवे आहे ते करण्यास घाबरू नका. आज तुमची व्यस्त दिनचर्या असूनही स्वतःसाठी वेळ काढण्यात समर्थ असाल आणि या रिकाम्या वेळेत आज आपल्या कुटुंबातील व्यक्तीसोबत चर्चा करू शकाल. विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव आज तुम्हाला होईल. आयुष्याबद्दल उदार दृष्टिकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल, जगण्याबद्दल तक्रारी करून उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे लाचार, निराश विचार जगण्यातील मजा आणि आयुष्याकडूनच्या आशा अपेक्षा उद्ध्वस्त करून टाकतात. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास तुम्हाला आराम मिळवून देईल. उपाय: गरीब आणि गरजू लोकांना लोखंडाच्या भांड्यात दान द्या आणि कौटुंबिक गोष्टींना आनंदी ठेवा. वृषभ राशी. कामाचा डोंगर असला तरी मित्रमंडळीमध्ये मिसळणे याचाच अंमल आज तुमच्या मनावर असेल. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. आपल्या घनिष्ठ मित्रासोबत आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकता. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे याची जाणीव आज तुम्हाला होईल. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते. यामुळे तुम्हाला नफा होईल. कौटुंबिक प्रश्नांना सर्वात उच्च प्राथमिकता द्या. त्यावर विनाविलंब चर्चा करून मार्ग काढणे गरजेचे आहे. एकदा का हे प्रश्न सुटले की घरातील वातावरण सुरळीत होऊन जाईल आणि त्यांच्यावर तुमचा प्रभाव टाकण्यात तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. उपाय: देवी सरस्वतीची पूजा निळी फुले वाहून केल्याने पारिवारिक आयुष्यासाठी लाभदायक असेल. मिथुन राशी. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. आज तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षाकडून काही वाईट वार्ता मिळू शकते, ज्या कारणाने तुमचे मन दुःखी होऊ शकते आणि तुम्ही बराच काळ विचार करण्यात घालवू शकता. तुमच्या जोडीदाराच्या आळशीपणामुळे तुमच्या कामात अस्वस्थता येईल. भूतकाळात घडलेल्या गोष्टीवर विचार करत बसू नका. आज तुम्हाला भावुकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. आपल्या जीवनसाथीसोबत धनसंबंधित कुठल्या गोष्टीला घेऊन आज तुमचा वाद होऊ शकतो. तथापि आपल्या शांत स्वभावाने तुम्ही सर्व काही ठीक कराल. त्यांच्याबाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. उपाय: सूर्योदयाच्या वेळी प्राणायाम केल्याने आरोग्य चांगले राहील. कर्क राशी. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख समृद्धी आणि शांतता नांदेल. मानसिक भीतीने तुम्ही घाबरून जाल. सकारात्मक विचार आणि उजळ बाजू विचारात घेतली तर भीती दूर लोटू शकाल.
आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा. त्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. सुयोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती आणि आर्थिक फायदा मिळेल. आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल, परंतु या कामात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकता की तुमचे गरजेचे कामही सुटून जाईल. उपाय: चांगल्या आरोग्य ठेवण्यासाठी दूध, दही, कापूर आणि पांढरे फूल दान करा. सिंह राशी: आपल्या संभाषणातील अनेक सूचना आपल्या कुटुंबियांना लाभदायक ठरतील. आशा आकांक्षा सोडू नका. अपयश हे नैसर्गिक आहे, किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा. एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांसोबत पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकता. दुसऱ्यांना मदत करण्याची तुमची ताकद सकारात्मक विचारांनी सुधारा. उपाय: केशर, पिवळे चंदन, कच्ची हळद, पिवळे चणे वापरल्यास आरोग्य चांगले राहील. कन्या राशी: भागीदारी संदर्भातील कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल जे अविस्मरणीय असेल. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन सल्ला घेऊ शकता. तुमचे जोडीदार आणि भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद येईल. उपाय: व्यावसायिक मोर्चावर निरंतर वृद्धीसाठी हे सुनिश्चित करा की तुम्ही आपल्या पूजास्थळी पूजाघराला बदलू नका. तूळ राशी: आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानामुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. आज तुम्हाला अचानक कुठे यात्रेवर जावे लागू शकते, ज्यामुळे घरच्यांसोबत वेळ घालवण्याचा तुमचा प्लॅन खराब होऊ शकतो. तुमच्या इतर कुटुंबियामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल, पण तुम्ही दोघेही ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळाल. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. इतर दिवसापेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धनप्राप्ती होईल. प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा. आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्या. उपाय: श्री सूक्तचे पाठ, विशेषतः शुक्रवारी आपल्या प्रेम जीवनाला प्रफुल्लित करण्यात सक्षम होईल. वृश्चिक राशी: कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप सुंदर असेल. जे दुसऱ्यांना मदत करतात त्यांनाच देवही मदत करतो हे विसरून चालणार नाही. व्यायामाच्या आधारे आपण आपले वजन नियंत्रणात ठेवू शकता. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्या. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुखसमृद्धी नांदेल.
उपाय: नीम बबूलने दात घासल्याने आर्थिक स्थिती घनिष्ठ होईल. धनुराशी, आजच्या दिवशी तुम्ही आपल्या धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे. आनंददायक सायंकाळ घालवण्यासाठी मित्राच्या घरी आमंत्रण येऊ शकते. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. घरातील ताणतणावामुळे तुम्ही चिडचिड कराल. हे तणाव दडपण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे शारीरिक समस्या वाढतील. विचित्र छळणारी परिस्थिती सोडून देणेच इष्ट ठरेल. ग्रह नक्षत्रांची चाल तुमच्यासाठी आज चांगली नाही. उपाय: प्रेमळ राहणे आणि विधवांना मदत करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. मकर राशी, वरच्या पदावरील व्यक्ती पुढे ढोपर घासावे लागेल. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात असं का म्हणतात ते तुम्हाला आज कळेल. आनंदी जीवनासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. ज्या लोकांनी नातेवाईकांकडून पैसा उधार घेतला आहे त्यांना ते उधार कुठल्याही परिस्थितीमध्ये परत करावे लागू शकते. कुटुंबियासोबत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. खूप काळापूर्वी सुरू केलेल्या प्रकल्पाचे काम आज पूर्ण झाल्याने तुम्हाला खूप समाधान वाटेल. उपाय: उत्कृष्ट स्वास्थ्यासाठी मसुराची डाळ दान करा आणि कुठल्या अन्य प्रकारे इतरांची मदत करा. कुंभ राशी, आजच्या दिवशी कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. तुमच्याजवळ वेळ असेल परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही काही करू शकणार नाही जे तुम्हाला संतुष्ट करेल. तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी राहाल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. उपाय: व्यवसायात विकासासाठी ओम केतवे नमचा 11 वेळा जप करा. मीन राशी, काही लोक जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील परंतु केवळ गप्पा करणाऱ्या लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. आज तुम्ही मेहनत केली तर यश निश्चित मिळेल कारण आजचा दिवस तुमचाच आहे. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. या राशीतील काही विद्यार्थी आज सिनेमा पाहून आपला वेळ वाया घालवतील. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात. त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाश मार्ग दाखवेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा
तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. उपाय: पारिवारिक सुख वाढवण्यासाठी दारू पिऊ नका, कारण सूर्य सात्विक ग्रह आहे आणि तामसिक वस्तूपासून चिडतो. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.